आपलं भाकीत खरं ठरल्याबद्दल कुणाला वाईट वाटेल का हो? मी सांगितलं होतं तुम्हाला. बघितलं तसं झालं. तुम्ही म्हणाल, की "अनिलजी, मुळामध्ये तुम्ही अशुभ भविष्यवाणी केलीत." हां? तुम्ही मुळामध्ये असं सांगितलंत, की महाराष्ट्रामध्ये जाम राडे होणार आहेत. गोळीबार होणार आहेत, कार्यालयांवर हल्ले होणार आहेत, उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची डोकी फुटणार आहेत, गाड्या फुटणार आहेत, कार्यालयं तुटणार आहेत, बोर्ड फाटणार आहेत, फलक तुटणार आहेत. हां? आणि महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची आय-झेड करणार आहेत सगळ्या पक्षाची लोकं. असं तुम्ही बोलला होता. मग ते बोललो काय आनंदाने नव्हतो बोललो राजा. वाईटच वाटत होतं मला हे सांगताना तुम्हाला. आणि त्याच्यापेक्षा अधिक मला वाईट वाटतंय, की ही माझी जी अशुभ वाणी होती, ती खरी ठरायला कालच सुरुवात झाली. काल दुपारी माझे व्हिडिओ आले. त्याच्यामध्ये मी राडा शब्द वापरला. गोंधळ होणार हे सांगितलं. हां, कालचा माझा मेन मराठी व्हिडिओ जो होता अनिल गगनबेदी थत्तेचा, तो आपल्या प्राध्यापक नेने यांचा होता. त्यामुळे कदाचित पण तुम्ही माझं Facebook पाहता का नाही? Facebookला मला फॉलो करा. Facebookला मी दिवसभरामध्ये अशा सुरस चमत्कारिक अशा काही गोष्टी निवडणुकीच्या संदर्भातल्या तर सांगतोच. पण अशा खळबळजनक बातम्या पण देतो. बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल गगनबेदी थत्ते असे माझे 2 Facebook अकाउंट आहेत. दोन्हीकडे 5-5 हजार मित्र झाल्यामुळे आता मला मित्र तर किती हजारो पेंडिंग येतो माझ्याकडे. पण नाही करता येत मला त्या. याचं कारण मला आता फक्त फॉलोवर घेता येतात. तुम्ही या दोन्ही ठिकाणी फॉलो करा किंवा एका ठिकाणी फॉलो करा. कुठेही एका ठिकाणी. बिग बॉस अनिल थत्तेला फॉलो करा. कारण ते दोन्हीकडे कंटेंट तोच असणार आहे. ठीक आहे, करा. पण तुम्ही दिवसभर गुंतून राहाल आणि विचार करत राहाल, "अरे, आज आत्ता मी Facebookवर अनिल थत्तेंकडे पाहतोय ही बातमी आणि दुसऱ्या दिवशी पेपरला ती काही ठिकाणी हेडलाईन, काही ठिकाणी सबटायटल, काही ठिकाणी टायटल म्हणून येतीये. काय सोर्सेस आहेत आमच्या अनिल थत्तेंचे, असं तुम्ही म्हणाल, तर फॉलो करा बिग बॉस अनिल थत्ते आणि YouTubeला तर कराच करा. पण तिथे मी आता काय आहे ना, नेने हे चांगले विश्लेषक, अभ्यासक असल्यामुळे मी त्यांना थोडं पुढे करून अ, या YouTube चॅनलवर जास्त चालवणार आहे. आता नाही शॉर्ट्स बघा, शॉर्ट्स आणि रील्समध्ये तुम्हाला प्रचंड मसाला मिळणार आहे. प्रचंड. करा फॉलो. एनिवे, तर ते काल भविष्य केलं आणि काल संध्याकाळी अंबरनाथला म्हणजे दुपारी मी सांगितलं माझ्या इतर चॅनलमध्ये अनिल गगनबेदी तर ते YouTubeला नव्हतो बोललो, हे खरं आहे. पण मी माझा भारतीय पॉलिटिक्स म्हणून जो एक मराठी चॅनल आहे, त्याच्यावर बोललो होतो. मुद्दा भारत का म्हणून जो आहे, त्याच्यावर बोललो होतो. न्यूज अँड व्ह्यूज म्हणून आहे, त्याच्यामध्ये बोललो होतो. सवाल पे बवाल त्याच्यामध्ये बोललो होतो. म्हणजे 4 इतर चॅनलमध्ये मी बोललो होतो, की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बघा दंगे होतात का नाही, बघा राडे होतात का नाही, बघा गोळीबार होतात का. अरे काल संध्याकाळी झाला. अंबरनाथला 6 गोळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर अंबरनाथला. येस. आणि विशेष माहिती आहे का? आज तिथे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री येतायत. काय, काय, काय म्हणायचं? पोलिसांचा बंदोबस्त कालपासून लागले. त्यांची कुत्री हुंगत फिरतायत. पण त्या हुंगणाऱ्या कुत्र्यांना ह्या 6 गोळ्या झाडणारा कोणीतरी एक आघात करणार आहे आणि फडणवीसांना चॅलेंज देणार आहे, "अरे उद्या तुम्ही येताय बघा, आज संध्याकाळी आम्ही तुमच्या कार्यालयावर गोळ्या झाडून दाखवल्या. काय उपटतात तुम्ही आमचं." अटक होईल. व्हायलाच पाहिजे. कुणाला तरी पकडून आता उभंच करायला पाहिजे. फडणवीस पोहोचण्याच्या आत करायलाच पाहिजे. करतील. अजून नव्हतं केलं. मी बातमी तुमच्याशी चर्चा करतोय तोपर्यंत तरी नाही झालेलं. पण करावं लागेल. कुणीतरी 5-6 पकडून दाखवावे लागतील. हो बा पकडले. त्यांना फटके देऊन कबूल पण कदाचित करून घेतील, की प्रथमदर्शनी त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. परत हा गुन्हा असा आहे, की त्यात कुणी मेलेलं नाही. त्यामुळे त्याची शिक्षा भोगतील ना. समजा ते खरे असतील. त्यांना काय करायचंय? त्यांना फडणवीसांना दाखवून द्यायचंय, "अरे, उद्या तुम्ही आमच्या गावात येताय. आज आम्ही तुमच्या कार्यालयावर गोळीबार करून दाखवला." आणि असे गोळीबार होतील हे तर मी आधीच बोललो होतो.
अशा मारामाऱ्या होणार, राडेबाजी होणार हे बोललो होतो. दुर्दैवाने ते सगळं खरं ठरलं. आणखीन तुमच्याशी शेअर करायची बातमी. आता हा मराठी चॅनल आहे. काय ना, हल्ली एक गंमत झाली आहे, की मुंबईत, पुण्यात जे मराठी चॅनल आहेत ना, म्हणजे हे टीव्हीवर जे येतात ना, ते. त्या सगळ्यांचे ना हिंदी चॅनल आहेत, कानडी चॅनल आहेत, 10-10 भाषात चॅनल आहेत. गुजराती चॅनल आहेत. 10 भाषात चॅनल आहे. काहींचे तर जवळ-जवळ 14 भाषात चॅनल आहेत. ते काय करतात माहिती आहे? तुम्हाला कुठे पत्ता आहे? तुम्ही थोडंच गुजराती बघता, तुम्ही थोडंच कानडी बघता, तुम्ही थोडंच मल्याळम बघता, तुम्ही थोडंच तामिळ बघता. तुम्ही हिंदी पण नाही बघत त्यांचे चॅनल. त्यांची हिंदी पण आहे. तिथे ते वेगळी बाजू घेतात, वेगळी भूमिका घेतात. म्हणजे बेळगावच्या प्रश्नावर कानडी चॅनल, ज्यांचे मराठी चॅनल आहेत ना, त्यांचे कॅनडी चॅनल आहेत. ते बेळगावमधल्या मराठी माणसाविरुद्ध बोलतात. त्या कन्नड वेदिकेच्या बाजूने बोलतात. मराठी माणसांना ठोकून काढा म्हणून सांगतात. कोण? यांचेच कॅनडी चॅनल. आणि गुजराती चॅनलचं पण तेच चाललंय. इथे ते सगळं हे आणि यांचे हे चॅनल मात्र असं दाखवतात, की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं आम्ही मुखपत्रच आहोत. त्यावेळेला मी एका संपादकाला म्हटलं, "अरे, तुझा तो कानडी चॅनल बेळगावच्या प्रश्नावर काय बोलतोय?" तो म्हणाला, "तो त्या भाषेचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याला केटर करतोय. आम्ही आमच्या वाचकांना केटर करतोय. आम्हाला इकडे टी-आर-पी पाहिजे, त्याला तिकडे टी-आर-पी पाहिजे." म्हणून तो तो तिकडे बंगलोरमध्ये राहून काय कानडी माणसांच्या विरुद्ध बोलणार आहे. आम्ही इथे राहून थोडंच मराठी माणसाच्या विरुद्ध बोलू शकतो. धंदा है, गंदा है, मगर धंदा है. बिनधास्त सांगतात. तसं ते चाललंय. त्यामुळे आता जी मी बातमी तुम्हाला सांगणार आहे, त्या बातमीची प्रतिक्रिया गुजराती, कानडी चॅनल काय करतील मला माहीत नाही. मराठी चॅनल काय करतील साधारण अंदाज आहे. पण त्यालाही तसं काय मांडतात मला पण शिवसेना उबाठा, उबाठा, उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी एक निर्णय घेतलाय. तो निर्णय काय म्हणजे चांगला, वाईट, भला, बुरा वगैरे, वगैरे तुम्ही ठरवा. कमेंट्स ओपन आहेत. तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. तुम्हाला मुभा आहे. आणि मी अशी डबल ढोलकी करत बसत नाहीये, की इकडे ते बोल, तिकडे ते बोल. मी फक्त जी फॅक्ट्स आहेत त्या सांगतोय. मी माझा हिंदी चॅनल जाऊन बघा तुम्ही. मुद्दा भारत कावर बघा. इंग्लिशमध्ये न्यूज व्ह्यूजला जाऊन बघा. किंवा दुसरे जे चॅनल आहेत तिथे पण जाऊन बघा माझे. भारतीय पॉलिटिक्सवर बघा. तिथे मी अशी भूमिका नाही घेतलेली. त्या भाषिकांना आवडेल अशी. मी फॅक्ट्स मांडलेल्या आहेत. ती फॅक्ट अशी आहे, जी परत तुमच्यासमोर मी प्लेनली मांडतोय. काय भाष्य मी आज करत नाही. करणार नंतर करणार. पण आज नाही. ते म्हणजे अ, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी असा निर्णय घेतलेला आहे, की एकाही मुसलमानाला तिकीट द्यायचं नाही. एकाही गुजरातीला तिकीट द्यायचं नाही. एकाही उत्तर भारतीयाला तिकीट द्यायचं नाही. एकाही दक्षिण भारतीयाला तिकीट द्यायचं नाही. 100% तिकीटं फक्त मराठी माणसांना द्यायची. फक्त मराठी माणसांना द्यायची. अर्थात याच्यावर गुजराती, इंग्लिश, हिंदी, कानडी, तेलुगू, तामिळ, मल्याळम हे जे इतर मीडिया आहेत त्यांचेच. ते म्हणतील, की मुंबईत काय फक्त मराठीच माणसं आहेत का? इथे काय या इतर भाषातले नाही. मग तुम्ही इतर भाषा, प्रदेश आणि यांच्यावर अन्याय करणार आहात का? त्यांच्यावर हे करणार आहात का? विचारतील. तर त्यांना विचारू द्या. तुम्हाला काय विचारायचंय ते कमेंटमध्ये सांगा. आमच्या कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही सगळे मराठी आहात. तुम्हाला हा योग्य वाटतोय ना निर्णय? कसा वाटतोय? की एकाही मुसलमानाला तिकीट नाही, एकाही मराठी माणसाला तिकीट नाही. हा या दोघांचा निर्णय आहे. तो आता ऑफिशियली तर ते असा अनाउन्स करणार नाही, कारण मग कदाचित निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन होईल. कायद्याचं पण उल्लंघन होईल. त्यामुळे ते प्रत्यक्षात आता भाजप कुठे तुम्हाला जाहीर करतं का, की आम्ही एकाही मुसलमानाला तिकीट देत नाही, देणार नाही. पण देत नाहीत ना विधानसभेला, लोकसभेला. आपण पाहिलंय इथे. पाहिलं? त्याने अनाउन्स कुठे केलं? तसंच हे अनाउन्स करतील कधी मला माहिती नाही. मी अनाउन्स करतोय, की त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणखीन एक निर्णय मोठा झालेला आहे. पण तो निर्णय धंदा है पर गंदा है सुसंगत आहे, की मराठी चॅनल चीफ्स जे आहेत त्यांच्यापैकी एक बऱ्यापैकी चॅनलवाले संपादकांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगला मनसे आणि उभाठातर्फे
2 माणसं हजर होती, ज्यांचा मीडियाशी चांगला संबंध आहे. आणि त्या मीटिंगमध्ये त्याने असा निर्णय घेतला, की भारतीय जनता पक्षाविरुद्ध, शिंदे सेनेविरुद्ध, अजित पवारांविरुद्ध आणि काँग्रेस विरुद्ध सुद्धा एक बॅलन्स दाखवण्याकरता आपण जोरदार प्रचार करून दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे 8, 9, 10 मोठे चॅनल आहेत. त्याच्यापैकी 6 चॅनल बाजूने उभे राहतील पूर्णपणे. 4 चॅनलची पॉलिसी मला माहित नाही, कारण त्यांचे संपादक तिथे नव्हते. पण 6 चॅनलचे होते. त्यांची पॉलिसी तुम्हाला रिफ्लेक्ट दिसेल, की ते पूर्णपणे पक्षपाती पद्धतीने उद्धव ठाकरे, म्हणजे साधी गोष्ट असते ना, शिंदे यांची सभा आहे समजा, तर आज शिंदे काय बोलणार? हं? आणि उद्धव ठाकरेंची सभा आहे. आज उद्धव ठाकरे यांची तोप धडाडणार. साधं एवढं वाक्यामध्ये बघा, की काय बोलणार, काय भडकणार. फडणवीस यांची टीका, राज ठाकरे यांचा घणाघात. शब्द बघा, तुमची मानसिकता बदलण्याचं सामर्थ्य चॅनलमध्ये असं असतं. तुम्ही काय दृष्टीने त्या भाषणाकडे बघायचं हे आधीपासूनच, सकाळपासूनच. आज तो घडणार असं सांगून तुम्हाला संध्याकाळपर्यंत प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरे बोलायला उभे राहतात, तेव्हा त्या तोफेच्या वेळी टिकल्यांच्या गोळ्या होतात, तो भाग वेगळा. पण हे वातावरण तयार करतात. मग त्यांची ती एखादं वाक्यच असेल तर ते असं घुमवून मोठं करतात. करू शकतात, ते करणार. पण हा एक मोठा निर्णय मराठी मीडियामध्ये. प्रिंट मीडियाची मीटिंग व्हायची अजून, पण प्रिंट मीडियामध्ये पण असं दिसतंय, की मराठी वाचक त्यांचा सर्क्युलेशन असतं, यांचा टी-आर-पी असतो. याच्याकरता तेही दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे मीडिया बऱ्यापैकी उभा राहणार आहे. आता मला फक्त एकच प्रश्न पडतोय, की शेकडो कोटी रुपये हे टोटल बजेट तर मी काल सांगितलं, तर एक दोघांनी मला फोन करून विचारलं, "अरे, काय सांगताय? 29 महापालिकांकरता महायुतीचं बजेट 50,000 कोटीचं आहे." मी म्हटलं, "अरे, 35,000 कोटी तर जाहिरातीवर खर्च केले यांनी गेल्या वेळेला. 15,000 कोटी महाराष्ट्रात केले. तुम्ही काय 50,000 कोटी? तुम्हाला मोठं वाटतं. त्यांना नाही वाटत. 50,000 कोटीचं बजेट आहे." पण एवढं बजेटपैकी जवळ-जवळ माझ्या मते एक 10,000 ते 15,000 कोटीचं बजेट मीडियाच्या वाट्याला जाईल. त्यातलं एक 5,000-7,000, 8,000-9,000, 10,000 कदाचित कोटी कोटीचं बजेट मराठी चॅनल, सोशल मीडिया, YouTube चॅनल सगळीकडे जाणार आहे. सगळे मालामाल होणार आहेत. बघा तुम्ही या इलेक्शन नंतर 90% लोकांच्याकडे नव्या गाड्या येतील, नवे फ्लॅट्स येतील. ते YouTubeवाल्यांच्या घरी पण येणार आहेत. आमच्याकडे सगळं पहिल्यापासून आहे. आम्हाला गरज नाही. सगळं आहे, भरून आहेत. त्यामुळे माझ्याकडे काही तुम्हाला असं दिसणार नाही. जे काय आहे ते आहे. आपल्याला गरज नाही. आपला कुबेर बसलाय आपली काळजी घ्यायला. त्यामुळे पण दिसणार तुम्हाला नव्या कोऱ्या गाड्या आलेल्या मोठमोठ्या दिसणार तुम्हाला. नवे फ्लॅट्स येणार. हां. धमाल, धमाल होणार आहे. मीडियाची दिवाळी. उमेदवारांच्या पैशाची होळी, पण उमेदवारांची दिवाळी. मग अगदी YouTubeवाले सुद्धा. अहो, छोट्या-छोट्या गावातल्या यांना सुद्धा मी तुम्हाला सांगतो, की 25,000, 50,000 एकेका उमेदवाराकडून पाकिटं सुरू झाली. सुरू झाली. कार्यकर्त्यांचे हे पोचायला लागले. आपले मित्र आहेत ना, आणि मी माझ्या मित्रांचं कधी बुरं चाहत नाही. त्यांना मिळतायत ना, घ्या. नाहीतरी या लुटारूंना, या दरोडेखोरांना कोणीतरी लुटलं पाहिजे. असं माझं प्रिन्सिपल आहे. माझं मत आहे, की तुम्हाला ते दरोडेखोर आहेत ना, ते लुटतात ना, ते 5 वर्षात साले 500 कोटी कमावतात. 50 कोटी तर कमावतातच कमावतात. तुम्हाला काय थोडं ते ॲक्चुअली तुम्ही ताक घुसळता, लोणी ते खातात. पण निदान ताक तरी प्यायला देऊ दे त्यांना. प्या ताक बिंदास. त्यामुळे ते पण सगळं सुरू झालेलं आहे. पण हा निर्णय महत्त्वाचा ठरेल आणि ते बघाल तुम्ही, की उद्यापासूनच तुम्हाला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांची बाजू घेऊन बऱ्यापैकी प्रचार सुरू होईल. आणि यातलं एक कौतुक आहे बरं का. मीडियाला त्याच्याकरता सॅल्यूट करा तुम्ही. याचं कारण असं आहे, की पैसे घेणार बीजेपीचे, पैसे घेणार शिंदेचे, पैसे घेणार अजितदादांचे, पैसे घेणार काही प्रमाणामध्ये काँग्रेसचे, थोडे, तर इतके नाही, यांचे इतके हजारो कोटी वगैरे नाही आहेत त्यांची बजेट, त्यांची लाखांची आहेत, पण आहेत त्यांची पण. शरद पवारांचे, सगळ्यांचे घेणार. पण बाजू पैसे न घेता उद्धव कधी पैसे देतो? ती देना बँक थोडीच आहे. ते देत नाहीत कुणाला. ते देत नाहीत. मला माहिती आहे.
एक संपादक माझ्याबरोबर मला म्हणाले, "मला उद्धवची मुलाखत पाहिजे." मला काय माहिती नाही की त्यांच्या मनात काय आहे वगैरे. तर ते उद्धवची मुलाखत घेतली. मुलाखत खूप सुंदर झाली. नंतर मला म्हणाले की "उद्धवजी मला काहीच बोलले नाही." म्हटलं, "कशाबद्दल?" म्हणे, "पैशाबद्दल." म्हटलं, "काय पैशाबद्दल बोलायचं?" मी नव्हतं सांगितलं त्यांना की तुम्ही पैसे द्या आणि ही मुलाखत छापायची आहे. आणि ते कशाला तुम्हाला पैसे देतील? त्यांच्याकडे इंडिया टुडे पासून सगळे लाईनी उभे आहेत. "उद्धवजी आठवतंय का तुम्हाला तो किस्सा?" आठवत असेल, तुमचं माझं बोलणं पण झालं, की मग त्यांनी मला सांगितलं, "नाही, नाही तसं नाही. मग आमच्याकडे काय आम्ही छापणार नाही मुलाखत." आणि तासभर बसून तुम्ही उद्धवची मुलाखत दिली होती. मग मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला मी म्हटलं, की "अहो, तो इतके लाख रुपये या मुलाखतीचे मागतोय." तुम्ही आश्चर्याने असं माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले, "अनिलजी तुम्ही बोलला नाहीत मला आधी." म्हणलं, "मला पण माहीत नव्हतं." आता मुलाखत घ्यायची म्हटल्यावर मग मुलाखत घ्यायची आहे. माझी तुमची दोस्ती आहे, संबंध आहेत. ठीक आहे, बाळासाहेबांची मुलाखत नाही, तुमची मुलाखत. असं करून म्हटलं मी घेऊन आलो. मला नव्हतं माहिती. आता तो म्हटलं नाही म्हणतोय. तर ते म्हणाले, की "एक 2 मिनिटं." आणि रश्मी वहिनी उभ्या होत्या. त्यांच्यापाशी ते गेले. आणि रश्मी वहिनींना बहुतेक त्यांनी सांगितलं, की तो जो कोण आलाय, मोठ्या दैनिक हां, मोठं दैनिक. त्याचा पत्रकार आहे, तो पैसे मागतोय वगैरे. तर त्या थोड्या सटकूनच आल्या माझ्यापाशी. त्या म्हणाल्या, "काय अनिलजी, अहो यांची मुलाखत घ्यायला 100 लोकांचे फोन पेंडिंग आहेत. आम्ही नाही सांगतोय. तुमच्याकरता आम्ही याला मुलाखत दिली. ह्याला पैसे द्यायचे वर?" मी म्हटलं, "वहिनी अजिबात देऊ नका." तासभर साहेबांनी दिला त्याला. त्याचं भाग्य आहे. तो मूर्ख आहे. सोडून द्या. मी त्याला सांगतो. त्याला सांगितलं. मी म्हटलं ते म्हणतात, की "पैसे-बिसे देऊन मुलाखती आम्ही नाही छापणार." म्हणजे उद्धवचं जे आहे ते आहे मी सांगतो बरं का. उद्धवच्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या पण मी सांगतो. असं नाही की मी त्याच्या विरुद्ध बोलतो वगैरे. काय जिथे चुकतो तिथेच चुकतो. जिथे तो माझ्या मित्रावर अन्याय करतो, ते अन्याय करतो. आता रश्मी वहिनी बोलल्या ते बरोबर आहे. मला ते पटलं, की 100 लोकांचे पेंडिंग आहेत मुलाखत द्या म्हणून. असं असताना तुमच्याकरता आम्ही यांना दिली आणि वर हे पैसे मागतात. बरोबर आहे वहिनींचं म्हणणं. पण आमच्या संजयला त्या पगारी नोकर म्हणतात, ते नाही आवडत मला, नाही आवडत, नाही आवडत. मग बोलतो मी ते. एनिवे तो विषय नाही. तर त्या पत्रकाराने काय सांगावं, संपादक हं, संपादक आणि काही लाखात पेपर त्याचा नो. त्याने मला सांगितलं, "हा माझा अपमान झाला. मग मी विरुद्ध लिहिलं तर उद्या तू मला काही बोलू नको." म्हटलं, "अरे, ते असं काय फारसं विरुद्ध लिहिलं आणि बाजूने लिहिलं याला पर्वा करत नाही." तेव्हा तर अजिबातच नाही. आता जरा थोडे संवेदनशील झालेत ते. विरुद्ध आलं तर लगेच रिएक्ट होतात. ही घटना घडली त्यावेळेला तर फाट्यावरच मारत होते ते. "जा, काय लिहायचंय ते लिह, जा." आणि बरेचसे नेते करतात. आणि मी ज्यांचा सल्लागार आहे ना, असे नेते तर 100% सांगतात, "जा रे जा, काय लिहायचं लिह. चल. तू 10 ओळी माझ्या विरुद्ध लिहिल्या, तर माझ्या बाजूने 100 ओळी लिहिणारे 100 लोक आहेत." हो, हो. अशी स्थिती आहे सध्या. एका पत्रकाराची तर एका नेत्याने कशी जिरवली होती. ते हे किस्से सांगण्यासारखे असे किस्से ऐकण्याकरताच तुम्ही माझे व्हिडिओ बघता ना. एक पत्रकार आला आणि तो मित्र माझा क्लायंट होता. म्हणजे तो नेता माझा क्लायंट होता आणि मी त्याचा सल्लागार पण होतो. आला आणि त्याचं पत्रक दळभद्री हल्ली माहिती आहे ना तुम्हाला मिनिमम तुम्ही 500 प्रती छापल्या म्हणजे असं तर आता 50 प्रती छापल्या तरी चालतात. तेवढं पण छापून देणारे लोक आहेत. 50च प्रती काढतात, जाहिरातदारांनाच देतात. अशी पण दैनिक आहेत. तर त्याचा पेपर खपतो मला माहिती होतं. तर 3,500 कॉपी खपतो. कारण मिनिमम त्या प्रेसमध्ये तू जिथे छापतो ना, मला माहिती आहे कुठल्या प्रेसमध्ये किती जातात. तर 3,500 छापला जातो. म्हणजे हा 3,500 छापतो. तो आमच्या त्या नेत्याला धमकावायला लागला, की मी माझ्याकडे तुमच्या विरुद्ध माझ्याकडे फाईल आली आहे, अमुक आली आहे, तमुक आली आहे. हे फाईल आलीवरून सांगतो. सध्या उमेदवारांना पण आपसामध्ये धमक्या देणं चाललंय बरं का. उमेदवारांना नाही, नेत्यांना. कालच एक नेता मला सांगत होता. काल रात्री जेवायला होतो मी त्याच्याबरोबर. आम्ही गप्पा मारत होतो. तो म्हणाला, की अ, दुसऱ्या पक्षाचा एक नेता आहे. तो म्हणाला, की माझ्या विरुद्ध आणि माझ्या या 4 लोकांविरुद्ध जर तू तगडा उमेदवार दिलास, तर तुझ्या सगळ्या भानगडींच्या फायली मी पेपरला देईन आणि वाट लावून टाकीन तुझी. म्हटलं, "काय सांगतो?" "हो," म्हणे. "तो त्या पक्षाचा इथला अध्यक्ष आहे. मी या पक्षाचा इथला अध्यक्ष आहे. तर तो मला सांगतो, की जर तू माझ्या या त्याचेच 4 नातेवाईक मित्र आहेत.
आणि तो स्वतः 5वा. तर 5ही जण नगरसेवक पदासाठी उभे राहणार आहेत. तर तो म्हणाला, की जर तू हे केलंस, 5 उमेदवार तगडे दिलेस, मी सांगतो ते द्यायचे माझ्याविरुद्ध. मी सांगतो ते द्यायचे तुझ्या पक्षातर्फे, म्हणजे ते पडलेच पाहिजेत. आणि नाहीतर मी तुझ्या फायली काढीन आणि या फायली आहेत असं त्यांनी सिनॉप्सिस दिला फायलींचा त्याला. तर ते तो मला सांगत होता. म्हणलं मग आता तू काय करणार? माझी मान खाली जाते त्याने काय उत्तर दिलं ते सांगताना. तो म्हणाला, "काय करणार काय? माझीही 5 आहेत दुसरीकडे. तिथे त्यांनी तगडे उमेदवार दिले तर माझे 5 पडतील. त्यामुळे आता 5ला 5 आम्ही ॲडजस्ट करणार." हे मी गेली 50 वर्ष बघतोय. पण हे असं पण चाललंय. सांगायची गोष्ट अशी, की आता या निवडणुकीमध्ये सगळीकडे राडे होणार हे माझं भविष्य खरं आहे. पण त्याच्यापेक्षा आणखीन एक गोष्ट, की अनेक जण सध्या उमेदवारीची तयारी करतायत. उमेदवारीची तयारी करतायत आणि उमेदवारी का करायची? तर बंडखोरी करण्याकरता. बंडखोरांचे अर्ज मागे घेण्याचा काल मी बोललो मला वाटतं त्या विषयावर, की साधारणतः उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा रेट 25,000 ते 25,00,000 इतका फिरतोय. अनेक लोक उमेदवारीचे अर्ज घेऊन जाणार. ते नॉमिनेशन प्रक्रिया एकदा सुरू झाली, की घेऊन जाणार आणि तो नुसता भरून ठेवणार आणि समोरच्याला सांगणार, "भरू, भरू, भरू, माझी इतकी मतं आहेत." यावेळेचा राडा भयंकर आहे. मी राडा शब्द वापरला तो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की निवडणूक आयोग या संदर्भात काही करू शकत नाही. काही करू शकत नाही. वर्तमानपत्राचं बिल येतं, की याच्या 500 प्रती आम्ही यांना दिल्या, त्या 500 प्रतीचं बिल येतं. प्रत्यक्षामध्ये त्याच्या मतदारसंघामध्ये समजा 5,000-10,000 लोकं असतील, तर 10,000 प्रती आलेल्या असतात. गठ्ठे असे दिसतात तिथे. निवडणूक प्रतिनिधी जो असतो आयोगाचा, त्याला दिसतात. इथे 5,000-10,000 प्रती आहेत. तरी तो 50 प्रती, 500 प्रतीचं बिल मंजूर करतो. रोजच्या रोज हिशोब करतात ना बाबा. त्या हिशोबाच्या गमती त्या संदर्भात कसे पैसे खातात, काय वगैरे ते सांगणार ना आता. आता कारभार आपला सुरू झालाय तर सांगणार सगळं. सांगायची गोष्ट अशी, की अराजक माजायला सुरुवात झाली. गोळीबार काल सुरू झालाय. दणादणी सुरू होणार आणि याच्यात अपवाद एखाद दुसरा पक्ष वगळता कायद्यासाठी म्हणतो. सगळेजण याच्यात गुंतलेले आहेत. सगळीकडे सेटिंग, फिटिंग जोरात चाललेलं आहे. एकमेकाला नेते विचारतायत, की माझी 5 माणसं निवडून आणण्यासाठी. आता जसं यांना माझ्या मित्राने सांगितलं, त्याला जेव्हा त्यांनी सांगितलं, की तुझ्या फाइल्स माझ्याकडे आहेत. तेव्हा तो म्हणाला, की "ठीक आहे, तुझे 5 मी ॲडजस्ट करतो, माझे 5." हे पण चालू आहे. यावेळेला आपण भाबडेपणाने जाणार आहोत मतदार. याच्या विरुद्ध हा जोरात आहे, याच्या विरुद्ध हा जोरात आहे. ते आतून सगळे एकमेकाशी सांगू तुम्हाला ही पण शक्यता आहे, की महायुती आणि महाआघाडी दोघांचंही नाव घेतो. हे बाह्याकरी बाह्यकरणी एकमेकाशी तडजोड करून उमेदवार उभे केले सहमतीनी, संगनमतानी. हो, असं करतील आणि बंडखोरांना पैसे पुरवतील किंवा महाआघाडीच्या विरुद्ध त्यांच्याच अधिकृत उमेदवाराविरुद्ध महायुतीचे लोक एखाद्या अपक्षाला पाठपुरावा करतील, बळ देतील. हे पण होणार. ज्या राडे होणार आहेत त्या राड्यांच्या सुरस आणि चमत्कारी कथा ऐकण्यासाठी माझं Facebook बिग बॉस अनिल थत्ते फॉलो करा. दिवसभर तुम्हाला तिथे धमाल मिळणार आहे बघायला उद्यापासून. चालूच आहे, आता चालूच आहे. तिथेही सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच. सगळ्या भाषांमधले मिळतील. एक माझा गुजराती मित्र आहे. मी त्याला तर परवा बोललो, की "यार तू ये ना माझ्याबरोबर आणि गुजराती पण व्हिडिओ कर. आपण आणखीन धमाल करू." गुजरातीमध्ये जाऊ दे ना. मुंबईमध्ये उत्तर भारतीय आहेत त्यांच्याकरता माझा चॅनल आहे, मुद्दा भारत का. इंग्लिश आहे. आता जाऊ दे ना, एक गुजराती आपण चालू करू. तो पण आला मित्र माझ्याबरोबर, तर तोही आम्ही करू. तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि या धमालीत सामील व्हा. धन्यवाद.